सासूबाई, तू कॉफी आणलीये तुमच्यासाठी. अगदी तुम्हाला आवडते ना तशीच केलीये, जायफळ घालून. मला नकोय कॉफी. अहो, तुम्हीच म्हणाला होतात ना मगाशी तुम्हाला कॉफी हवीये म्हणून. घ्या ना. मला काय वेळ लागलाय? तुला का सांगेन मी? निघ इथून. अहो पण निघ म्हटलं ना. मॅडम, मॅडम काय झालं? काय आपण काय चुकलो की काय? काय झालं मॅडम? डिक्स, ती काय झालं मॅडम? नाही, काही नाही. नाही, काही नाही. जस्ट फॉरगेट इट. बरं, मी काय सांगते ते नीट ऐक. जस्ट लिसन केअरफुली. टुमॉरो अर्ली मॉर्निंग मी अँड नॅक आर लिव्हिंग फॉर लोणावला. सो आज रात्री जरा लाईट डिनर कर. लाईट? मॅडम, बैदा फ्राय चालेल काय? ठीक आहे, आपल्या हातचा बैदा फ्राय एकदम वर्ल्ड फेमस आहे. काय काय फ्राय? काय बैदा फ्राय, अंडा फ्राय. डिक्स, डोंट यू अंडरस्टँड? मी काहीतरी लाईट सांगते करायला आणि तू हे फ्राईड आयटम्स काय सांगतोयस? काहीतरी साधं कर ना, खिचडी और समथिंग. यु नो व्हॉट, जस्ट फॉरगेट इट. मी बघीन काय डिनरचं ते. हॅलो, या, आय एम स्पीकिंग. हू इज दिस? 7 Star Constructions. Where did you get my number from? Oh, पण तुम्हाला कसं कळलं की आम्ही पुण्याचा वाडा रिडेव्हलपमेंटसाठी? ओके, या, ऑफकोर्स वी कॅन मीट टुमॉरो. ओके, फाईन, वी कॅन मीट अप टुमॉरो. या, आय विल मेसेज यू द ॲड्रेस. शुअर. उद्याच. तू इथे उभं राहून काय ऐकतोय सगळं? जा, आपलं काम कर. सेवन स्टार कन्स्ट्रक्शन्स. हे तू काही काय बोलते देवकी? मूवीज मध्ये दाखवतात ना ते वेगळं असतं. दॅट इज फेक. दिस इज रिअल लाईफ. इंग्रजीमध्ये आखल्याचे तारे तोडू नकोस रे. माझं ऐक, हेच करूया आपण. हेच काय करूया? लास्ट टाइम तुझी शोलेची ट्रिक केली, काय झालं? ते झाली. हो ना गाजी, एवढा वेळ आम्ही उन्हात उभं होतो, आरडाओरडा करत होतो, काही उपयोग झाला का? नाही ना. बावळ्याटात मी तुम्ही दोघं. पण माझी खात्री आहे की ही कल्पना आहे ना तशी वाया जाणार नाही. तुमच्या प्रेमाला यश मिळवून देण्याचा ना हा हमखास मार्ग आहे. अगं पण रिस्की मार्ग आहे. हो ना गाजी. घाबरताय तुम्ही जोखीम घ्यायला? अरे, लोक प्रेमासाठी काय काय करत असतात आणि तुम्ही असे घाबरत काय बसलाय? कारण हे प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. मला आधी सांग, तुझी आई आणि तुझे आप्पा परवानगी देणार आहेत का लग्नाला? ते तरी कळू दे. होतील रेडी ते, पण थोडा वेळ लागेल. हा, थोडा वेळ लागेल. तोपर्यंत तुम्ही म्हातारे होऊन जाल. पण मी सांगते ते केलं ना तर सहज अगदी परवानगी मिळेल तुम्हाला. पण आजी, अगं हे फार भयंकर आहे ग. इट्स टू स्कॅरी. जो घाबरला ना तो खेळायच्या आधीच हारला असं समजा. पुढे जाऊन एवढे प्रॉब्लेम्स होते ना देवकी त्याच्यामुळे. अरे, ते तर आता सुद्धा होत आहेत. पण मी सांगते तसं केलं ना तर अगदी 101% तुमचं लग्न होईल.
मी लिहून देते तुम्हाला. अरे कुठे नेताय तुम्ही मला? वेळाच्या हॉस्पिटलमध्ये. काय? नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. पण रिचा? हा बोल. नाही सई नाहीये घरात. अगं भ्रमणध्वनी लागत नाहीये म्हणजे कदाचित बिघडला असेल तो. हा नाही तुमचं हे परदेशी तंत्रज्ञान हे असंच असतं बेभरवशाचं. हो ती आल्यानंतर तिला मी सांगतो तुला दूरध्वनी करायला. काय महत्वाचं काम आहे? बरं ठीक आहे, सांगतो तिला. हा ही रिचा स्वतः लग्न करून परदेशात गेलीये मूर्खासारखी, आणि आता माझ्या नातीलाही बिघडवतीये. नाही मी सईला निरोप देणार नाही. बस. भाई भाई भाई, अरे भाई जाम मोठा लोचा झालाय. गडबड झाली असं वाटतंय मला. Then why are you happy? लोचा गडबड हे निगेटिव्ह वर्ड्स आहेत ना. अरे भाई पण या लोच्यामुळे आपला फायदा होणार आहे. हे बघ ऑलरेडी मला खूप टेन्शन आहे. आय डोंट हॅव टाइम फॉर दिस रिडल्स. पटकन सांग. भाई इरा मॅडमना फोन आला होता, त्यांचं काहीतरी काम आहे. सो तुला ना काहीच कळत नाही भाई. या कामामुळे इरा मॅडमचं लोणावळ्याला जाणं कॅन्सल होणार आहे. व्हॉट? येस. Snack! येस. I'm so sorry. We won't be going to Lonavala tomorrow. काय झालं? माझी पुण्याची प्रॉपर्टी आहे ना ती रिडेव्हलप करण्यासाठी एक कंपनी तयार झाली. अँड दे आर कमिंग हिअर टू मीट मी. ओके. आता इतकी इम्पॉर्टंट मीटिंग मी पोस्टपोन कशी करणार ना. You're right. So I thought I'll finish the meeting tomorrow and day after tomorrow we can go. As you say, Mom. So sweet. येस. आता सईला कॉल करतो. रिचा बोल ग रिचा, काय सांगतेस? नाही ग, आप्पांनी मला काहीच सांगितलं नाही. कसली गंमत? अय्या खरंच? अगं खूप छान वाटलं ऐकून. हो बरं चालेल. हो ठेवते. हो अच्छा. काय म्हणत होती ग रिचा? अगदी खुश दिसतेस तू. आजी अगं नचिकेतच्या आई आहेत ना, हा त्यांचा पुण्यात एक जुना वाडा आहे म्हणे. तो वाडा पाडून त्यांना तिथे इमारत करायची आहे आणि हे सगळं काम रिचाच्या बाबांचं कार्यालय करणार आहे. काय सांगतेस? हो खूप मोठे विकासक आहेत ते. खूप मोठा व्यवसाय आहे त्यांचा. उद्याच भेटणार आहेत वाटतं ते नचिकेतच्या आईंना. अगं हे तर आपल्या पथ्यावरच पडलं सई. म्हणजे काहीतरी बोलत असतस तू. अगं तू ये मी सांगते. अगं म्हणजे मी सुचवलेला उपाय करण्यासाठी ही आयती संधी चालून आली आहे आपल्या समोर. आता ही संधी अशी वाया घालवता कामा नये. नाही आजी नाही, काहीतरीच काय. नाही हे शक्य नाहीये. अगं अशक्य वगैरे काही नाही ग, मी आहे ना, होईल सगळं. नाही ते दे इकडे.
मी तुला असलं काही करू देणार नाहीये. माझी नात असून एवढी कशी का घाबरट तू? हो, मी घाबरते. अगं एवढं समजावून सांगितलं काल तरी कळत कसं नाही तुम्हाला? तुम्हाला दोघांना लग्न करायचं असेल ना, ते मी सांगितलेलं करा. ऐका माझं. जमणार नाही. करायचं म्हणजे करायचंच. माझ्या डोक्यात विचार पक्का होता, फक्त संधीची वाट बघत होते. आता उद्या सकाळीच आक्रमण. हर हर महादेव. आजी, आक्रमण वगैरे काही नाही. अशक्य आहे हे सगळं. या जगात अशक्य असं काही नाहीये धोत्रे. हा? पण तुम्ही जे काही सांगताय ते खरंय? 100% खरंय. इरावती देशपांडेच्या प्रॉपर्टीच्या रिडेव्हलपमेंटचा प्लॅन चालू आहे. पण हे तुम्हाला कुठून समजलं? हो, त्या इरावती देशपांडेची जी प्रॉपर्टी आहे ना, तिच्या शेजारी माझा मित्र राहतो. बर. मी त्याला म्हटलं तिच्या बाबतीत ती मला खबर काढून आण. त्याने फोन करून सांगितलं. वा 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 धोत्रे. एक अतिशय महत्वाची अशी बातमी हाती आलीये. तुम्ही एक काम करा. आता आहे का? हा? बोला. काम? त्या कांगाळणीला तुम्ही एका बांधकाम व्यावसायिकाचे तोतया प्रतिनिधी म्हणून भेटा आणि तिच्याकडनं सगळी अशी माहिती घेत राहा. तोत्या? म्हणजे तोतया? होय, तिचं काम होणार नाही असं बघा. काय मी तुमच्यावर तेवढा विश्वास टाकू शकतो? आपली इतके वर्षांची ओळख आहे ना म्हणून. म्हणजे मला म्हणजे काय म्हणायचंय की मला मला नाही जमणार. जमेल हो, जमेल, नक्की जमेल. तुम्ही हुशार आहात म्हणून तर ही कामगिरी तुमच्यावर सोपवतोय. काय ना अप्पा, तुम्ही कामगिरी वगैरे म्हटल्यानंतर ना मला म्हणजे घाम फुटतो. तुम्ही अभिनय मात्र छान करता. नाही, तुम्हाला नक्की जमेल, नक्की जमेल. आणि पकडला गेलो तर? नाही नाही, तुम्ही पकडले जाणं शक्यच नाही. आणि समजा पकडला गेला, मी आहे ना तुमच्या पाठीशी. माझं नाव बिनधास्त सांगा तुम्ही. हो, पण त्या घरामध्ये नचिकेत आणि दिगंबर ओळखतात ना मला. धोत्रे, अहो ते गेल्यानंतर जा. नजर ठेवा त्यांच्यावर. नाही, तेवढं काम तुम्हाला करायलाच हवं. बर, चालेल. ठरलंय त्याप्रमाणे होऊ द्या. हो. तोतया. 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 जमणार, जमणार. तोत्र्यांना नक्की जमणार. तोतया. या रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टमुळे आय एम सो स्ट्रेस्ड, यु नो. मला कळतच नाही की चांगली कंपनी कधी मिळणार आणि सगळं व्यवस्थित होईल की नाही. वेल, आता जे लोक अप्रोच झालेत, आर दे गुड? या ऍक्च्युली दे आर. वेल, दे साऊंड सेन्सिबल. पण आता बघूया पुढे काय होतं. बिकॉज मी माझ्या टर्म्स आणि कंडिशन्स वरच हे करणार आहे अँड दॅट इज नॉट गोइंग टू चेंज इन एनी केस. रिमेंबर रिचा, ती आता आली होती बघ मला भेटायला, माय फ्रेंड. या, आय नो दॅट गर्ल. व्हॉट अबाउट हर? तिच्याच डॅडची कंपनी आहे, 7 स्टार. आर यू सिरियस? इज दॅट ट्रू? दॅट इज नाईस. या, इनफॅक्ट मलाही आजच कळलं. अरे, हे तर फारच छान झालं. या, बट ती माझी फ्रेंड आहे म्हणून यू डोंट हॅव टू कॉम्प्रोमाइज, ओके? म्हणून मी आधी विचारलं, आर दोज गाईज गुड? नाही, खरंच त्यांनी थोडक्यात जे काही एक्सप्लेन केलं ते तर चांगलं वाटतंय. आता पुढे बघायचंय काय होतंय. पण ती तुझी मैत्रीण हे चांगलंच झालं एका अर्थी, कारण एवढ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी कोणावर विश्वास ठेवावा हे कळत नाही पटकन. नाउ दॅट शी इज युअर फ्रेंड, आय थिंक वी कॅन ट्रस्ट हर, राईट? या, ऑफकोर्स. रिचा आणि तिची फॅमिली, दे आर रिअली ट्रस्टवर्दी पीपल. वाव, दॅट्स सो ग्रेट. नायक, आय एम सो हॅपी. थँक गॉड. इथे आल्यानंतर पहिल्यांदा काहीतरी पॉझिटिव्ह घडतंय. एक सांगू का? बोल ना. पॉझिटिव्हिटी असते आपल्या आजूबाजूला. वी जस्ट डोंट लुक ॲट इट. व्हॉट डू यू वांट टू से? सी, ऑल आय एम सेइंग इज की समटाइम्स वी हॅव अ प्रेजुडाइज्ड माइंड. पण आधीच ठरवतो ही गोष्ट वाईटच आहे. इट्स लाईक वी वेअर सम डार्क ब्लॅक ग्लासेस ऑन अस. मग आपल्याला सगळं तसंच दिसतं, ओनली नेगेटिव्स. टेक दोज ग्लासेस ऑफ, मग बघ. अगदी एखाद्या लहान मुलाला समजवावं तसं समजवतोयस तुम्हाला. बट यू नो व्हॉट, नायक,
आय एम नॉट वेअरिंग एनी डार्क ग्लासेस. इथे जे माझ्या समोर आहे ते काळ आहे. गुड मॉर्निंग. येस, हाऊ मे हेल्प यू? कोण पाहिजे आपल्याला? मी सुंदर राजबिंडे. तुमच्या पुण्याच्या प्रॉपर्टीचे रिडेव्हलपमेंट बद्दल बोलायचंय. नाही, त्यासाठी आम्ही दुसरी कंपनी अपॉइंट केली ऑलरेडी. म्हणूनच तर मी आलोय ना, सुंदर राजबिंडे. ओ, तुम्ही त्याच कंपनीतून. आय एम सो सॉरी. या ना, या आतमध्ये. Come. या ना, या. प्लीज हॅव अ सीट. सो ॲज आय वॉज टेलिंग यू, आमचा एक खूप जुना वाडा आहे पुण्याला. अगदी जुना आहे, म्हणजे साधारण 100 वर्ष झाली असतील त्या वाड्याला. मोडकळीला आलाय. तो मोडून मला असं वाटतंय की तिथे खूप छान मॉडर्न अशी बिल्डिंग व्हायला हवी. बांधू ना, बांधू. तुम्ही म्हणाल तिकडे बांधू, कुठेही बांधू. नाही, कुठेही नाही. तुम्ही तुमच्या कंपनीने या आधी कुठले प्रोजेक्ट्स केलेत? या संदर्भातलं काही ब्रोशर किंवा काही आणलंय का? नाही, म्हणजे ते ब्रोशर आणायचं राहून गेलं. पण आम्ही काय ना, छोटे छोटे वाडे पाडून मोठे मोठे मॉल उभे केलेले आहेत. त्याच्यानंतर लोकांना कॉम्प्लेक्स येईल असे कॉम्प्लेक्स बांधलेले आहेत. प्रॉस्पेक्ट किंवा प्रपोजल आहे का तुमच्याकडे तयार? आय वॉन्ट टू गो थ्रू इट. म्हणजे कसं प्रपोज करायचं त्याचाच विचार करतोय मी. काय म्हणाला? नाही, म्हणजे प्रपोजल आणलेलं नाहीये. म्हटलं आलोच आहे तर भेटून घेऊ. काय बरं वाटलं. बरं, मग मी येतो. आता काय भेटीगाठी होत जातील. हो, बरोबर आहे. ठीक आहे, मग या तुम्ही. हो. हा, येत आहे ना? हो हो हो, आलो आलो. बाय. What is it again? हाय मॅम, आय एम जाई जोशी. Hello. What can I do for you, Zai? मॅम, ॲक्च्युली आय एम फ्रॉम 7 Star Construction. You are from 7 Star Constructions. या. So that man who came just now was. I'm so sorry. I think I just got confused. काहीतरी misunderstanding झालंय. Please come in. Please come in. वाव मॅम, सच अ लवली हाऊस. Thank you so much. Please have a seat. येस, शुअर. थँक्यू. So, प्रपोजल आणलंय का तुम्ही? म्हणजे कॅन आय सी इट? येस मॅम. फर्स्ट आय विल गिव्ह यू अ शॉर्ट इंट्रोडक्शन ऑफ आवर कंपनी. Sure. Just a minute. सीना, गेले 20 वर्ष आम्ही या बिझनेसमध्ये आहोत. मुंबई, नागपूर, पुणे यासारख्या मोठ्या सिटीजमध्ये आपण अनेक कॉम्प्लेक्सेस, मॉल्स बांधले. इम्प्रेसिव्ह. सध्या मुंबईमध्ये 2 आणि पुण्यात 2 असे आपले एकूण 4 प्रोजेक्ट सुरू आहेत मॅम. वाव, दॅट्स ग्रेट. मॅम, आपली जी प्रॉपर्टी आपल्याला रिडेव्हलप करायची आहे ती पुण्यातच आहे ना? हो, ऑफकोर्स पुण्यात आहे. आय थिंक मी तुम्हाला सगळे डिटेल्स मेल केले होते. येस मॅम, आय हॅव गॉन थ्रू इट. तशी बऱ्यापैकी आयडिया आली आहे मला. बट स्टील आय विल गिव्ह यू अ फाईल, जस्ट गो थ्रू इट. यामध्ये ना प्रॉपर्टीचे खूप आधीपासूनचे सगळे डिटेल्स आहेत, हिस्ट्री आहे. यू विल गेट अ बेटर पिक्चर. ओके मॅम, नो प्रॉब्लेम. नॅट, कम हिअर. सावकाश. She is
is Miss Zai Joshi from 7 Star Constructions. And he's Nachiket, my son. Hi, Mr. Deshpande. I'm so sorry, I completely forgot to ask you. काय घेणार तू, चहा, कॉफी? No, ma'am. Thank you so much. अरे मी माझ्यासाठी कॉफी केलीये खरं तर, सो तू घेशील का? तू घेतेस ना कॉफी? Yeah, ma'am. But Then just relax, I'll get you one. thank you so much, ma'am. What a transformation, साई. फॉर सेकंड मी ओळखलंच नाही तुला. अरे नचिकेत, आजीने खूप मेहनत घेतली हे सगळं करायला. ते जाऊ दे, कशी दिसतेय मी? A1 दिसतेस तू. इनफॅक्ट सई सोडून जाईच्याच प्रेमात पडीन का काय असं वाटतंय. नचिकेत गप्प बस. But seriously, you're looking really good. Here is your coffee. थँक्यू मिस्टर देशपांडे. बाय द वे खूप छान इन्फॉर्मेशन दिली त्यांनी. थँक्यू मॅम. Please, snack? Yeah. So, Zai, are you from here, Mumbai? का तू कामासाठी इथे आलीयस? नो मॅम. ऍक्च्युली आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप इन दादर. शिवाजी पार्क टू बी प्रिसाइज. Wow. या. Did you go through the file? येस मॅम, तसं सगळं क्लिअर आहे. फक्त तुमच्या या जागेचे एकूण अंगभूत क्षेत्र आणि चटई क्षेत्र मला जरा सांगा. सत्याना